मधून साईडला मधून असं मागून मागे घे ना. शिवाजी महाराज की छत्री कोणाची वर धरणा आमदार महेंद्र थोरवे शेट्टी खासदार आप्पा बारणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की कर्जतमधील श्रीराम पुलाचे लोकार्पण, वाहतूक कोंडीवर मिळणार दिलासा. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीराम पुलाचे लोकार्पण राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल उभारण्यात आला होता. जुन्या श्रीराम पुलावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा नवीन पूल बांधण्यात आला असून तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. श्रीराम पूल परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. परिसराच्या विकासाला या पुलामुळे चालना मिळेल. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड. मी तुमचं पत्रकार बांधवांचं, मीडियावाल्यांचं आभार मानतो. एवढ्या पावसात तुम्ही आज इथे सगळे आलेला आहात. आज ज्या या श्रीराम पुलाचं जे काय उद्घाटन लोकार्पण सोहळा आज आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून या शहराला जी काही समस्या भेडसावत होती या ट्रॅफिकची, ती आजपासून खुली झालेली आहे. आणि त्याबद्दल मी या दोघांच्या आमदार खासदारांचा मनापासून आभार मानतो. आणि आमच्या भारतीय जनता पार्टी RPI या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. आता जो आपण प्रश्न विचारलेला रोजगार हमी योजना जाऊन 1 जुलै पासून VBG रामजी शाश्वत भारत, त्याच्यामध्ये ज्या मजुरांना काम आणि ग्रामीण भागाचा विकास हे आमच्या VBG रामजीचं मुख्य ध्येय धोरण आहे. 266 योजनेच्या ऐवजी आता 318 योजना नवीन लागू झालेल्या आहेत. त्यामध्ये मी थोडक्यात मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागाला जास्त जवळ करून त्यांचा कसा कायापालट करता येईल आणि मजुरांना जास्तीत जास्त कसा रोजगार देता येईल या माध्यमातून ही योजना आहे. तुम्ही सांगितलं की रायगड आणि खास करून आपला कर्जत खालापूर हा जो काय मतदारसंघ आहे हा तर सगळा पुरा रायगडचा आहे. कारण पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढतं, त्याप्रमाणे थोडंफार तर राहणारच आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निधी आहे आणि तो आम्हाला डिवाइड करून देत असताना जे काय योजना आम्हाला चांगल्या प्रकारे या रायगडमध्ये राबवता येतील त्या आम्ही राबवू आणि टोटल महाराष्ट्रामध्ये पण राबवू. पालकमंत्र्याचा पण ग्रीन सिग्नल आज या कपड्यावरनं तुम्ही समजून जा की लवकरच तो होणार आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आमचे अधिवेशन संपल्यानंतर डिक्लेअर झालेलं आहे. फक्त ते तुम्हाला कागदोपत्री डिक्लेअर करतो सांगितलं. 15 ऑगस्टला आपल्या हस्ते झेंडावंदन आहे, 100% आता होणं काय बाकी हो. ह्या 15 दिवसाच्या आतच हे पालकमंत्रीपद डिक्लेअर होईल आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यात आहे, हे लक्षात ठेवा. होय होय होय.